नमस्कार. पूजा आरी डिझाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी मागील गळ्याची डिझाइन बघणार आहेत. ते पण आपण ब्लॅक कपड्यावरती बघणार आहेत. तर कधी कधी काय होतं, आपल्याकडे डिझाइन असतात पण ते कुठल्या याच्यावरती कशी कॉम्बिनेशन करायची तर ते समजत नाही. तर आज आपण काळ्या ब्लाऊजवरती गोल्डनमध्येच कशी डिझाइन बनवणार आहे तर ते आता आपण बघणार आहेत. तर आता मी इथे गळ्याचं मार्किंग करून घेते. बघा, जो आपला गळा असेल तेवढं तुम्ही ते मार्क करून घ्यायचं आहे. त्याच्या बाजूला आपण शिलाई मार्जिनचं पण ॲड करणार आहेत. इथे आपण शोल्डर जॉईंटसाठीचं मार्क केलेलं आहे. याच्यासाठी जे पण आपल्याला मटेरियल लागेल ते आपण काम करत बघणार आहेत. तर चला सुरुवात करूया. तर सर्वात पहिलं बघा, आपण जे आपण आउटलाईन केलेली आहे त्याच्यावरती आपण नेहमीप्रमाणे 423 नंबर जणीनं आउटलाईन करून घेतील डबल लाईन. आणि त्याच्यासाठी आपण ही बघा एक तार निडल घेतलेली आहे. नेहमीप्रमाणे एक मागे टाका आणि सुरुवात करायची. तर आता बघा, आपण ही डबल लाईन चेन स्टिच मारलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्या बाजूला आपण कट बीटची लोडिंग बनवणार आहेत. तर त्याच्यासाठी आपण ही 432 नंबरची गोल्डन जरी घेतलेली आहे आणि ही गोल्डन कलरची नक्षी घेतलेली आहे. तर आपण ही नक्षी याच्या आतमध्ये भर देण्यासाठी वापरणार आहेत. आता ह्या नक्षीचे आपण असे तुकडे करून घेतील. तुकडे एक समान नसतील तरीही चालेल, कारण आपल्याला ती लोडसाठीच भरसाठीच द्यायची आहे. तर त्याच्यामुळे छोटा बारीक असेल तुकडा तरी काय प्रॉब्लेम नाही. आणि जरदोशी भरण्यासाठी आपण ही बघा सुई घेतलेली आहे. आता आपल्याला ही जी लोड द्यायची आहे तर त्याच्यासाठी आपण काय करतील, थोडंसं अंतर ठेवतील चेन स्टिचच्या इथे आणि त्याच्या बाजूनी एकदम थोडंसंच बाजूने आपण काय करतील, ही नक्षी आहे ते आपण लावून घेतील. तर ती बघा कशी लावायची आहे. जरासं अंतर ठेवून करतील, हे लक्षात घ्या, कारण आपल्याला तिथे कटबीज टाकायचे आहेत. हे पूर्ण आपण गळ्याला याच पद्धतीने आउटलाईन करून घेतील. बघा, थोडंसं अंतर ठेवून हे बघा या पद्धतीने. तर हे बघा, हे आतमध्ये आपण नक्षी लावून घेतले. आता आपण काय करतील, गोल्डन कलरचे कट बीट्स त्याच्यासाठी वापरतील. तर सुरुवात बघा आपण आतल्या बाजूने करतील आणि क्रॉसमध्ये टाकायचं आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. एक टाका एक्स्ट्रा आणि क्रॉस. आता वरच्या साईडला आपण कमी मणी येतात ज्यावेळेस आपण पहिला टाका टाकतो तेव्हा, पण ज्यावेळेस आपण दुसरा टाका टाकतील तर त्यावेळेस एक हात ते दुसरा मणी एक्स्ट्रा जातं. तर आता आपण वरती 4 टाकलेले, तर आता आपण इथे 5 टाकून घेऊया. जेवढं क्रॉस घेता येईल तेवढं क्रॉस करा, कारण लोडिंग ही क्रॉसमध्येच छान दिसते. आता जर तुम्ही 5 टाकलेले आहेत हे करून, तर सर्वच तुमचे क्रॉसमध्ये लोड करताना 5च मणी आले पाहिजे आहेत.
आता तुम्हाला हे कटबीड्स असल्यामुळे जास्त शायनिंग दिसत असेल, कारण हे मणी लाईटीवरती चमकत आहेत, तर दिसताना ते थोडेसे शायनिंग करतात ते, तर त्याच्यामुळे तुम्हाला ही लोडिंग व्यवस्थित दिसणार नाही मोबाईलवरती. स्वतःहून बनवतील तर त्यावेळेस तुम्हाला समजेल की लोड पण ही खूप छान येते. जेवढं क्रॉस घेता येईल तेवढं क्रॉस घ्या. तर आता बघा, आपण याच पद्धतीने पूर्ण लोड मारून घेऊया. तर आता तुम्ही बघू शकता की आपली परफेक्ट लोडिंग झालेली आहे. आता तुम्हाला इथे दिसत असेल की हे थोडंसं बाहेर आलेलं आहे, पण कधी कधी काय होतं की आपला एखादा कटबीट्स छोटा मोठा होतो, तर थोडंसं किंचित असं थोडंसं फरक पडू शकतो. पण तो जरी फरक पडला तरी आपण त्याला कव्हर कसं करायचं आहे, ज्यावेळेस आपली लोडिंग झालेली आहे तर त्याच्या बाजूने आपण एक आउटलाईन मारायची आहे की जेणेकरून आपली लोडिंग तिथे परफेक्ट दिसून येईल. हे जर आपण आउटलाईन मारली तर काय होणार की आपली जी लोडिंग आहे ती तिथे व्यवस्थित अशी वाकडी तिकडी झालेली असते, ती थोडीशी झाकली जाते आणि तुमची लोडिंग व्यवस्थित दिसून येते. तर ज्यावेळेस तुम्ही लोडिंग मारतील तर त्याच्या बाजूनी एक आउटलाईन असावीच, म्हणजे तुमची ती लोड व्यवस्थित शेपमध्ये दिसून येईल. तर आता आपण इथे बघा, नक्षीचीच आपण इथे बाहेरच्या साईडला लोड मारून घेत आहे. आपण हे फुल काम गोल्डनमध्ये करत आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला सर्व हे गोल्डन गोल्डन दिसेल, पण दिसायला हे खरंच खूप छान दिसते. तर तुम्ही हे नक्की डिझाईन ट्राय करा. मी हे कस्टमरला बनवून दिलेली आहे, त्यांना ती खूप आवडलेली आहे, म्हणून मी तुमच्याबरोबर ही डिझाईन शेअर करते. तर आता आपण बघा इथे पूर्ण ही नक्षीची आउटलाईन करून घेतलेली आहे. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला एक डिझाईन बनवायची. तर ती बघा, त्याच्यासाठी आपण हे 3 नंबर मोती घेतलेले आहेत. हे 3 नंबर मोती किंवा 4 नंबर मोतीही तुम्ही घेऊ शकता, पण माझ्याकडे आता सध्याला हेच आहेत, तर त्याच्यामुळे मी याच्यावरतीच तुम्हाला दाखवते. आता आपण काय करतील बघा, तर आपण हे फ्री हँडनीच करत आहे. आपण याचं काय ट्रेसिंग पेपर वगैरे बनवलेलं नाही मिळत. तर आपण इथे आता बघा 3 डॉट देतील. पहिला थोडंसं अंतर ठेवायचं आहे, एक अर्धा इंचाला थोडंसं कमी असं अंतर ठेवायचं आणि असे 3 डॉट द्यायचे. हा 1, हा 2, हा 3 आणि ह्या 3 डॉटच्या मध्ये 2 डॉट, हे 1, हे 2, इथे पण वरती सेम. आता इथे तुम्हाला दिसत असेल की एक फुलाचा आकार बनलेला आहे. आता ते झाल्याच्या नंतरून आपण परत काय करतील, अर्धा इंचाचं अंतर ठेवतील. हे बघा एवढं, आणि इथून परत खालती सेम 1, 2 आणि 3 आणि परत ह्याच्या आतमध्ये 2. ड्रॉ करताना थोडंसं मागे पुढे झालं तर आपण विणताना ते त्याला सरळ करायचं आहे. तर याच पद्धतीने तुम्ही पूर्ण गळ्यावरती डिझाईन बनवू शकता. परत अर्धा इंच सोडा, परत 3 डॉट, या पद्धतीने. आता आपण याच्यावरती कसं विणायचं तर ते बघूया. आता बघा इथे ज्यावेळेस आपला मधला डॉट आहे, पहिला आपण त्याच्यावरती एक मणी लावून घ्यायचा आहे. मागे एक टाका काढला, एक मणी टाकला, एक टाका एक्स्ट्रा घेतला, परत मणी टाकला, परत एक टाका एक्स्ट्रा घेतला, परत मणी टाकला. आता इथे आपण गाठ मारून घ्यायची. ही माझी पद्धत आहे. मला ज्यावेळेस हे असं बनवायचं असतं सर्कलमध्ये, तर मी या पद्धतीने बनवते. तुम्हाला ज्या पद्धतीने जमत असेल तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. हे कंटिन्यू पण तुम्ही असं फिरवत घेऊन जाऊ शकता, पण मला ते जमत नाही आणि माझं थोडंसं वाकडंसारखं येतं, तर मी या पद्धतीने करते. बघा आता हे बघा, इथे आपण हे डॉट दिलेले आहेत. परत मागे यायचं, इथे पण सेम. आता इथे गाठ मारून घेते. हे बघा, आता याच पद्धतीने तुम्ही इथे सर्व मणी लावून घ्या, जे आपल्या गळ्याला आपण हे डॉट डॉटचे डिझाईन बनवलेले आहे तिथे. खूप सुंदर डिझाईन दिसते, घातल्यानंतर तर खूप छान लुक येतो. तर तुम्ही नक्की ही डिझाईन ट्राय करा. आता परत मी काय करेल बघा, मिडलच्या डॉटपासून सुरुवात करेल. एक डॉट, एक एक्स्ट्रा टाका, परत एक मणी, परत एक एक्स्ट्रा टाका, परत एक मणी. जसं मी तुम्हाला बोलली की डिझाईन छापताना जर आपलं मागे पुढे झालं असेल, जास्त करू नका. आता हे मी तुम्हाला रफमध्ये दाखवते, त्याच्यामुळे माझं कसं इथे तिथे झालं तरीही मला काय प्रॉब्लेम नाही आहे. पण ब्लाऊजवरती करत असेल तर परफेक्ट मापानीच तुम्ही ते डॉटवरती डॉट द्या, कारण मागे पुढे झाला तर त्याचे डाग निघत नाहीत पटकन, मग तो दिसून पण येतात. तर त्याच्यामुळे ही काळजी घ्या. आता सेम आपण या बाजूलाही तसेच करून घेणार आहेत.
हे बघा. आता परत अर्धा इंच. आता समजा इथे आपला गॅप थोडासा जास्त दिसतो तर आपण तो कव्हर करायचा आहे अर्धा इंचानी. इथे अर्धा इंचावरती आले, एक मणी, मागे एक टाका काढून एक मणी टाकला, एक एक्स्ट्रा टाका, एक मणी, एक एक्स्ट्रा टाका, एक मणी. आता या पद्धतीने आपण ही पूर्ण गळ्याची डिझाईन बनवून घेऊया. आता हे आपण पूर्ण गळ्याला लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्याला या मण्यांना आउटलाईन करायची. मग आता आउटलाईन तुम्हाला कशाची करायची, तुम्हाला नक्षीची करायची आहे का तुम्हाला जरदोशीची करायची आहे ते तुमच्यावर आहे. तर मी याच्यावरती नक्षीचीच आउटलाईन करेन. तर मी त्याच्यासाठी बघा तुकडे कट करून घेईल. आता आपण काय करतील, एक तुकडा घेतील. सुरुवात तुम्ही कुठूनही करू शकता, जिथून तुम्हाला कम्फर्टेबल आहे तिथून. आणि आता आपण ही पूर्ण ह्या मण्याला या पद्धतीने गोल राऊंडमध्ये ही नक्षी लावून घ्यायची आहे. मी नक्षी याच्यासाठी काळे याच्यावरती लावलेले आहे की नक्षीला एकदम शायनिंग असते, खूप छान शायनिंग असते नक्षीला. तर त्याच्यामुळे ती काय होतं, ब्लॅक कलरचा कपडा असल्याच्या नंतरून त्याच्यावरती ते खूप भारी दिसायला दिसतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही करतील त्यावेळेस तुम्हाला ते जास्तच गोल्डन गोल्डन वाटेल, पण ज्यावेळेस तो शिवून ब्लाऊज रेडी होईल आणि तो घातला जाईल तर त्यावेळेस त्याची डिझाईन ना एवढी उठावून येते, तर खूप छान दिसते. तर आता आपण ही पूर्ण बघा ही नक्षी याला लावून घेतोय. तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने ही वळवते. याच पद्धतीने तुम्हीही वळवा. जरदोशीचं काम थोडंसं अवघड असतं, पण ते दिसायला खरंच खूप छान दिसतं. तर तुम्ही जेवढी जरदोशीची प्रॅक्टिस करतील तेवढी प्रॅक्टिस करा, कारण जरदोशीच्या कामाला व्हॅल्यू खूप आहे. ते दिसायला कमी याचं जरी केलं तरी ते खूप छान दिसून येतं. तर तुम्ही नक्की जरदोशी ट्राय करा. जेवढी प्रॅक्टिस करता येईल तेवढी तुम्ही प्रॅक्टिस करा. तर हे बघा या पद्धतीने आपण इथे ही जरदोशी लावून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघत असतील की फूल पण आपलं किती परफेक्ट दिसते. तर आता आपण बाकीची पण फुलं सेम बनवून घेणार आहेत. आता हे तुम्ही बघू शकता की आपण हे परफेक्टली सर्व फुलं बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला याच्यावरती काय बनवायचे, तर इथे आपण काय करतील, पाकळ्या बनवतील. तर पाकळ्या कशा बनवायच्यात बघा, हे मी तुम्हाला फ्री हँडनी दाखवते. जर तुम्हाला पाकळ्यांचा आकार सेम काढता येत असेल तर तुम्हीही नक्की असं ट्राय करा. हे बघा. आणि जर काढताना जर समजा एखादी लहान मोठी जर झाली असेल तर तिथे आपण काम करताना त्याला कव्हर करू शकतो. हे तुम्ही बघू शकता. डिझाईन सिंपल आहे पण दिसायला ती खरंच खूप छान दिसते. आता मी इथे ना तुम्हाला नेहमी पेन पेन्सिलचा वापर करून दाखवते. पण पेन पेन्सिलचा वापर करण्यामुळे काय झालं, मला बराच वेळा असं झालं की ती पेन पेन्सिल ना मिटली जात नाही. तर मिटली नाही गेल्यामुळे काय होतं, त्याचे ठसे तसेच दिसतात, तर ते दिसायला चांगले नाही दिसत. तर आपला हा मास्टर चॉक आहे किंवा टेलरिंगचा चॉक आहे, तर तो एक ठराविक याच्यानंतर धुतल्यानंतर आपला तो निघून जातो. तर हा चॉक कसा निघून जातो, तर त्याच्यामुळे मी ही चॉकचा वापर केलेला आहे. आता हे तुम्ही बघतात की मी इथे आपलं डिझाईन बनवून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण हे कट बीट्स भरणार आहेत. तर कट बीट्स भरण्यासाठी मी काय करेल बघा, सर्वात पहिला क्रॉसमध्येच भरणार आहे सर्व जी डिझाईन आहे ती. या पद्धतीने बघा, मागे एक मोठा टाका, एक छोटा टाका, परत आपले कट बीट्स टाकले,
एक मोठा टाका, एक छोटा टाका, मागे आले। आता एका याच्यामध्ये तुम्ही किती लेयर भरता तेवढेच लेयर तुम्ही दुसऱ्या पण याच्यामध्ये भरायचे आहेत। तर याच्यामुळे काय होणार, तुमचं जे शेप आहे तो परफेक्टली मॅच होणार। तर आता आपण ही दुसरी पाकळी भरून घेणार आहेत बघा। तर आता इथे आपण गाठ मारून घेते। आता आपला हा बीच मधला जो आहे त्याला आपण ड्रॉ करून घेऊया व्यवस्थित, कारण चॉक असल्यामुळे ते उडून गेला सर्व। जे पण टाकायचं आहे तर ते क्रॉसमध्येच टाकायचं आहे, हे लक्षात घ्या। इथे तुम्ही जरदोशीचा वापरही करू शकता, शुगर बीट्सचा वापरही करू शकता, पण मला हे पूर्ण डिझाईन शायनिंगमध्ये हवी आहे, कारण कट बीट्सला पण एक शाईन आहे जास्त आणि नक्षीला पण शाईन आहे, आणि ब्लॅक कलर असल्यामुळे त्याच्यावर हे जास्तच छान कॉम्बिनेशन दिसते। तर हे बघा, या पद्धतीने आपलं हे एक पाकळी हे तुम्हाला दिसत असेल भरून झालेली आहे। आता याच्यानंतरून याच्या बाजूला आउटलाईन पण येणार आहे, तर आउटलाईन जशी येणार त्यावेळेस हे जास्तच उठावून अजून दिसेल। आता हे आपण बाकीची पण आहे तिला आउटलाईन करून घेऊया। तर आता तुम्ही बघू शकता की आपण हे पूर्ण आउटलाईन मारून घेतलेले आहे। आता आपल्याला याच्याला जरीची आउटलाईन मारण्याच्या अगोदर काय करायचं आहे, हा जो आपला गॅप आहे तर त्याच्यामध्ये आपण काय करतील, असे 3 डॉटनी मणी लावून घेतील की जेणेकरून आपला तो गॅप जो आहे तो भरलेला दिसेल। त्याच्यासाठी आपण हे 3 नंबर मोती वापरलेले आहेत। या 3 नंबर मोतीला तुम्ही शुगर बीट्सची राऊंडमध्ये आउटलाईन करून पण बुट्ट्या पण बनवू शकतात, पण मला फोकसमध्ये ही फुलं ठेवायची आहेत, तर त्याच्यामुळे मी याला फक्त मणी लावूनच सोडून देणार आहे। कारण जर त्याला मी बुट्टी बनवली गोलमध्ये तर ते जास्तच गर्दीसारखं दिसून येईल, तर त्याच्यामुळे मी फक्त सिंगलमध्ये मोती लावणार आहे। जर तुम्हाला जास्तच असं अजून हेवी दाखवायचं असेल तर तुम्ही याला शुगर बीट्सची अशी आउटलाईन करून घेऊ शकता। तर हे तुम्ही बघू शकता, हे आपले पूर्ण याच्यावरती 3 नंबर मोती लावून घेतलेले आहेत। आता आपल्याला राहिलेले काम आहे की फक्त याला आउटलाईन। तर त्या आउटलाईनसाठी आपण ही 423 नंबरची जरी वापरणार आहेत। तर सुरुवात मी इथून करते। तुम्ही जरीनेही याला आउटलाईन करू शकता, आणि जर तुमची साडी कॉम्बिनेशन असेल, ब्लॅक कलरमध्ये कोणतं कॉम्बिनेशन तुम्ही करतात त्या कॉम्बिनेशनचे मारले तर अजून हे उठावून दिसेल, तर तुम्ही त्या पद्धतीनेही हे मारू शकते। आता इथे आपण शेवट करतील। सेम आता आपण पूर्ण ही जे आपल्या डिझाईन्स आहेत त्याला वर्क करून घेतील।
हे बघा या पद्धतीने. आता तुम्ही बघू शकता की हे आउटलाईन मारल्याच्या नंतर कसं ते बांधलं जातं आपलं काम आणि ते दिसायला चांगलं दिसतं. तर इथे बघा आपलं कसं मोकळं मोकळं दिसते आणि ज्यावेळेस आउटलाईन करतो त्यावेळेस ते कसं एकदम फिनिशिंगमध्ये येते. तर हे तुम्ही बघू शकता की हे आपलं कंप्लीट डिझाईन झालेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.